नमस्कार मंडळी, आज आपण एक महत्त्वाचा आणि बराच चर्चेत असणारा विषय बोलूया. तो म्हणजे साडेसाती लागणं म्हणजे काय. हे शब्द आपण अनेकदा आजूबाजूला ऐकतो. कुणीतरी म्हणतं माझी साडेसाती चालू झाली आहे, कुणीतरी म्हणतं साडेसातीमुळे फार त्रास होते. पण खरं म्हणजे ही साडेसाती आहे तरी काय, तिचा आपल्या आयुष्यावर खरंच एवढा परिणाम होतो का? तर चला हे सगळे एकदम साध्या भाषेत समजून घेऊ. साडेसाती साडेसाती म्हणजे ज्योतिषशास्त्रातला एक विशेष काळ. भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणजेच आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शनी ग्रहाला फार महत्व आहे. शनी म्हणजे शनिदेव, कर्माच्या देवता. तुम्ही पूर्वजन्मी किंवा या जन्मी जे कर्म केले आहे त्यानुसार शनिदेव तुमच्यावर फळ देतात. शनी ग्रह अत्यंत शिस्तबद्ध आणि न्यायप्रिय ग्रह आहे. तो कोणावरही अन्याय करत नाही. पण जर चुकीचं वागणं असेल तर त्याचा फटकाही नक्की बसतो. आता हे लक्षात ठेवा, शनी वाईट नाही, तो फक्त कर्मानुसार परिणाम देतो. तर मग साडेसाती म्हणजे काय? ज्यावेळी शनी ग्रह आपल्या जन्मकुंडलीतील चंद्राच्या राशीच्या आधीच्या त्याच राशीत आणि नंतरच्या राशीत अडीच वर्ष राहतो, तेव्हा एकूण 7.5 वर्षाचा जो काळ असतो त्याला साडेसाती म्हणतात. साडे म्हणजे 7.5 म्हणजेच 7 वर्ष 6 महिने. हा काळ 3 भागांमध्ये विभागलेला असतो. पहिला टप्पा म्हणजे जेव्हा शनी चंद्राच्या आधीच्या राशीत प्रवेश करतो, दुसरा टप्पा म्हणजे जेव्हा शनी चंद्राच्या राशीत प्रवेश करतो आणि तिसरा टप्पा म्हणजे जेव्हा शनी चंद्राच्या पुढच्या राशीत जातो. प्रत्येक टप्पा साधारण 2 वर्ष 6 महिने असतो. आता लोकांमध्ये असा समज आहे की साडेसाती लागणं म्हणजे संकटांचं पर्व. कधी कधी लोक म्हणतात साडेसाती लागली की घरात आजार, पैशांची अडचण, नोकरीत अडथळे, नातेसंबंधांमध्ये तणाव, असं सगळं काही चालू होतं. हो, खरं आहे की या काळात काही अडचणी येतात, पण सगळ्यांसाठी साडेसाती वाईट असं काही नसतं. काही लोकांसाठी हा काळ स्वतःकडे बघण्याचा, सुधारण्याचा, मेहनत करण्याचा आणि खऱ्या अर्थाने यश मिळवण्याचा असतो. कारण शनी ग्रह असा ग्रह आहे की तो तुम्हाला तुमच्या चुका दाखवतो, तो तुम्हाला शिकवतो, सावरतो आणि मग योग्य वेळी योग्य फळ देतो. उदाहरणच द्यायचं झालं तर अमिताभ बच्चन यांची साडेसाती आली होती तेव्हा त्यांचं आर्थिक नुकसान झालं. करिअरचा उतरता आलेख, फार मोठ्या अडचणी त्यांनी अनुभवल्या, पण त्याचं 7.5 वर्षात त्यांनी स्वतःला पुन्हा उभा केलं आणि कोण बनेगा करोडपती सारखा मोठा यशस्वी टप्पा गाठला. म्हणजेच साडेसाती ही वाईट नसून ती एक प्रकारची परीक्षा आहे आणि या परीक्षेतून जो शिकल, सुधारल, त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने उजळतं. तर साडेसातीचा तुमच्या कुंडलीवर होणारा प्रभाव हे तुमच्या चंद्र राशीवर अवलंबून असतो. जर तुम्हाला कळायचं असेल की तुमच्यावर सध्या साडेसाती आहे का, तर तुमची चंद्ररास कुठली आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. ज्यांनी जन्मकुंडली पाहिलेली असेल त्यांना ही माहिती मिळू शकते. शनी एका राशीत साधारण 7.5 वर्ष राहतो, त्यामुळे एका वेळी शनी 3 राशींवर साडेसाती असू शकते. एक ज्यांच्यावर सुरुवात झालीये, एक ज्यांच्यावर मधला टप्पा आहे आणि एक ज्यांच्यावर शेवटचा टप्पा आहे. शनीचा प्रभाव राशीवर आणि कुंडलीवर स्थानांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, जर शनी तुमच्या चतुर्थ, अष्टम किंवा द्वादश स्थानात असेल तर तुम्हाला काहीशी अधिक आव्हानं जाणू शकतात. पण योग्य मार्गदर्शन, चांगली जीवनशैली, सकारात्मक विचार आणि मेहनत या सगळ्यांमुळे साडेसातीचा काळ तुम्हाला खूप काही शिकवून जातो. आता काही उपायही सांगतो जे लोक साडेसातीच्या काळात करत असतात. शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करणं, शनीचं नामस्मरण करणं किंवा शनी स्तोत्र पठण. शनिवारी काळ्या वस्त्रांचे दान गरजू लोकांना करणं. तेल, काळी उडीद, लोखंड याचं दान करणं हे केवळ अंधश्रद्धा नसून मनाला शांतता देण्यासाठी आणि सकारात्मक टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. शेवटी एवढं सांगावंसं वाटतं, साडेसाती ही शिक्षा नाही, ती एक संधी आहे. ती आपल्याला थांबायला लावते, विचार करायला लावते, स्वतःकडे बघायला लावते आणि मग योग्य मार्ग दाखवते. जर आपण मनापासून प्रयत्न करत राहिलो तर शनी आपल्याला योग्य न्याय नक्की देतोच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.